दारू पिता वाईट आहे, जरा 5G विनोद आहे, तुम्ही शहरातले म्हणून स्टँडर्ड बोलतोय थोडं. ते म्हणे अहो हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. काय म्हणला, मलाही कळतं का दारू वाईट आहे. बायकोने मग सोडत का नाही. तो म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही, तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. कळलं माझं बोलणं. सांगितलं तरी ऐकत नाही. काल बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस तुळशीराम महाराज आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं का हे दुःख मी कसं पचवत असते. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे काय बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. बघा एक दारू पित होता, त्याचा मित्र त्याला म्हणे दारू का पितो. दारू पित होता, दुसरा मित्र त्याला म्हणे दारू का पितो. तो म्हणे बायको सोडून गेली म्हणून. तो मित्र म्हणे मग बायको कोण सोडून गेली. म्हणे दारू पितो म्हणून. आता याला पर्याय काय. विठाला विठाला. लक्षात ठेवा, दारू गांजा मत पिओ यारो. पुन्हा एकदा सांगतो, अक्कल गुंग हो जाती है. दारूचं दुकान विचारलं तरी पत्ता सांगू नये. काही गोष्टी विचारल्या तरी बोलायच्या नसतात आणि काही गोष्टी न विचारता सुद्धा बोलायच्या असतात. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे, तो आंधळा माणूस आता खड्ड्यात पडतो. आता या स्टेजवरच धरा, इकून एखादा आंधळा चालत आला आणि आता हा खाली पडतोय स्टेजच्या, आणि समोर तुम्ही बसलेले आहे, तुम्हाला दिसतंय हा आंधळा आता स्टेजच्या खाली पडतो. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणारानं बघावी का. बोला ना, बोला बोला बोला. नाही, त्याला न विचारता खाली पाडणं आपलं कर्तव्य आहे, बरोबर आहे ना. नाही, त्याला न विचारता खाली उतरवणं, रस्ता दाखवणं हे दिसणाराचं कर्तव्य आहे. आंधळा अंधकूपी पडता मग देखणेनी लावावे सतपथा, तेवी ज्ञानांध दुःखी बुडता त्याशी उद्धार तत्वता. मी प्रार्थित असे तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. किती आहे गेवराईची लोकसंख्या सर. 28,000 मंडपात असतील आता 1,500 माणसं. 28,000 मतदान आहे म्हणजे किमान 40,000 लोकसंख्या आहे, बरोबर आहे ना. 35,000 तर कुठंच नाही गेली आणि मंडपात आता 2,000 माणसं असतील. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. इथं जर पाटील आली असती, मी नाव नाही घेत तसं जास्त, बरोबर आहे ना, तर हे ग्राउंड बी पॅक झालं असतं महाराज. मला सांगायचं काय, मला काही त्याच्यात मला हार्ट होत आहे असा विषय नाही. मला तुमच्या समोर आणायचं आहे ते की महाराजांचं प्रमाण खरं कसं आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाचा विसर पडला लोकाला, म्हणून लोक इकडे यायला तयार होत नाहीत. आज मी या आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं हे माझं काम आहे. म्हणून तुकाराम महाराज तो रस्ता अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला. सांगतो तुम्हास हजारे विठ्ठला. सांगतो तुम्हारे हजारे विठ्ठला. सांगतो हजारे तुम्हास हजारे
भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं ऐका दिसणाराचं काम आहे. तुकाराम महाराज आपल्याला आपल्या हिताचा रस्ता दाखवतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबू. सांगतो तुम्हासी महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो? लक्ष द्या. तर विठ्ठलाला भजा. तुम्हासी म्हणजे नेमकं कुणाशी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं सांगतो महाराज लोकाशी भजारे विठ्ठला. बाकीच्या तर काही गरज नाही. तुम्हाशी म्हणण्यामागं हा उद्देश आहे. लक्ष द्या. आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी येथे बोला आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. खटनट यावे शुद्ध होणे जावे. दौंडे पिटे भावे चोखा मेळा. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. करावा विचार नलगे चिंता कवनाची. याती कुळ माझे. हा सध्या महाराष्ट्राला या प्रमाणांची खूप गरज आहे. याती कुळ माझे गेले हारपुनी. श्रीरंगा वाचोनी आणून येणे. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णयायसा वेदशास्त्रे. जातवीत गोत माय हो. जातवीत गोत कुळशीळ मात. भज खातुरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे बघ. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. जालिंदर महाराज इंद्रजित महाराज आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. मग त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. बोला बोला पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात माझी दिंडी आहे आणि मला वाटतं दादांचे चिरंजीव सुद्धा सोहळ्यात चालतात. ही आनंदाची गोष्ट आहे. मी दिंडीत त्यांना पाहिलं चालताना सोहळ्यामध्ये बरं का. मग माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. मग दिंडी आळंदीतून पुण्याला निघाली की पुण्यातली दानशूर लोक कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी पैसे वाटतं. ह्या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्कामा आल्यावर एकमेकील म्हणतात माय खोटं एका ज्ञानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. वाटतात का कोण्या गावात एवढं. आता त्या पुण्याची आहे का. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा कॉलेजमधला कार्यक्रम आहे. शिक्षक भरपूर आहेत. न नळाचा आणि न बाणाचा. नळाचा न आणि बाणाचा. नळाचा न आणि बाणाचा न फरक आहे ना. अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो ना. अक्षर बदललं तरी इवाई ओ दाजी दाजी ओ दाजी दाजी द्या पट 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 आणि ठेवा खाली. बसा बसा लगेच नाही तर उभे राहा इकडे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. नळाचा न आणि बाणाचा न याच्यात फरक आहे ना. अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो. टोन बदलला आवाजाचा तरी अर्थ बदलतो बरं का. व्हॅल्यूम. आवाज जरी कमी जास्त झाला तर बोलण्यातल्या शब्दाचा अर्थ बदलत असतो. काही आमच्याकडे पाहिलं की म्हणतात जय रे महाराज जय हरी जय हरी. समजाव प्रेमळ आहे. काही आमच्याकडे पाहिलं जय रे समजाव हे वैतागलेले. शिवी देता येत नाही म्हणून जय हरी केला एवढाच त्याचा अर्थ आहे. बाकी काय नाही महाराज. बरं आम्हाला कळत नाही का ह्याने कोणत्या भावाने जय हरी केला म्हणून. अहो तुम्ही एका जिल्ह्यातलं पाणी पिता. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर चाललोय आता. बरोबर आहे का नाही. कळतं ना याच्या बोलण्यामागे काय भाव आहे. फक्त प्रतिउत्तर देता येत नाही बुवा. आपण महाराज जाऊ द्या चला. बरोबर आहे ना. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो. अक्षर बदललं अर्थ बदलतो. भाषेत बदल आहे ना. तुम्ही आमच्या मराठवाड्यात जर गेले आमच्या गावाकडं तर उच्चार आहे मल तुल असं म्हणतात. आमच्या भागात मल तुल. विदर्भात गेले तर मले. विदर्भात गेले तर मले तुले. तिकडे खानदेशात गेले तर आमनं तुमनं. खानदेशात गेले तर आमनं तुमनं. मी त्या दिवशी धरणगावला चाललो आणि एकाला रस्ता विचारला. म्हणलं धरणगावला कसा जाऊ. म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या.
आपण वळा म्हणतो ना ते फाकिल्या म्हणतात म्हणे आता जा तदा फाकिल्या म्हणलं जमस काय अडचण नाही येते ती भाषा मला पण हा मग ते आमनं तुमनं तिकडे गेले तर बरोबर आहे इकडं लातूरकडचा जर फोन आला तर आलाव का गेलाव का येताव का जाताव का काय काय करताव की गायन बी करू लालाव वादन बी करू लालाव कीर्तन बी करू लालाव काय काय करू लालाव की तिकडं आलाव का गेलाव का एकदा नांदेड साईडचा फोन आला मला म्हणे महाराज कुठवर आल्या म्हणलं आल्या तिथं बायाला बी आल्या आणि माणसाला बी आल्या म्हणलं जवळ आल्या म्हणे जेवल्या का म्हणलं ढाकण्याच्या घरी जेवत्या आल्या हो जेवत्या बरोबर आहे का नाही आल्या का गेल्या का बरोबर आहे तिकडं ती भाषा तशी पुण्याकडे जर गेले तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला तुला का माझं तुझं बोला 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 माझं तुझं आणि पुण्यात गेले तर माझं तुझं असं स्टँडर्ड असतं नाही कळतंय ना तुम्हाला हां पुण्यात पाहुणा आला तर नवरा बायकोला म्हणता अगं ऐकलं का भाऊजी आले त्यांना जेवायचं विचार ती म्हणती भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात मानला भाऊजी उपवाशी बरोबर आहे ना भाषेत बदल आहे ना तसं भज खा त्वरित नाही भज का त्वरित भावनायुक्त अंतकरणान भजलं तर जातीपातीचा विचार नाही ऐका तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखे नाम तोचे धन्य आणि हा संदेश या सप्त्यातून शिवाजी दादांनी दिलेला आहे महाराज विठाला विठाला तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य अरे आम्ही जातीपातीला थारा देणारे नाही आहेत लक्षात ठेवा फार महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे महाराज चोखा मेळा बंका जातीचे हा त्याशी सर्वेश्वर ऐक्य करे किती सुद्धा प्रमाण मला तुम्हाला सांगता येईल याच्यापेक्षा वेगळं बोलू का जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आणि ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार लग्न म्हणलं की आट आहे जातीची वयाची शिक्षणाची श्रीमंतीची या सगळ्या गोष्टीची लग्न म्हणलं की आट आहे भजन म्हणल्यावर कशाची आट आहे भजन म्हणल्यावर जातीची आट नाही वयाची आट नाही शिक्षणाची आट नाही मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल लग्नाला योग्य वयाची आट आहे किती झाली आता 18 होती पहिली आता 21 झाली बरोबर आहे ना 21 वर्ष वयाची आट आहे उदाहरण सांगतो म्हणजे कळेल आता समजा ह्या पोरानं जर ठरवलं लग्न करायचं हां बघा किती खुल्लं ते लग्न म्हणलं की तुम्ही बघा ही वल्ली फार वेगळीच आहे महाराज ही संजीवनी दुसरीकडे मिळतच नाही हां म्हणजे किती अलर्ट झाला तो बघा त्याने जर मला उदाहरण सांगायचं आहे फक्त त्याने जर ठरवलं लग्न करायचं तर जमल का बोला ना नाही जमणार बरोबर आहे विण्यावाल्या बाबांनी ठरवलं समजा लग्न करायचं फक्त उदाहरण आहे बाबा वा हां लक्ष द्या माझ्याकडे फक्त उदाहरण आहे बाकी काही नाही असं काही होणार नाही बरोबर आहे बाबांनी जर ठरवलं समजा लग्न करायचं जमल का नाही जमणार त्याचं वय कमी पडतंय आणि बाबाचं वय आता जास्त झालं बरोबर आहे हा झाला संसार आता परमार्थ घ्या त्या बाळानं ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं काही प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम नाही टाळ घेतलंय उभं राहिलाय पावली खेळतोय नाचतोय बाबानं ठरवलं मला टाळ घेऊन नाही मला विना घेऊन सेवा करायची काय प्रॉब्लेम आहे कोण कोण भजन करू शकता ऐका 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी बी भजन करू शकतो म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे येथे भजन प्रमाण बस एवढंच आहे भजन आहे काय थोरपण जाळावेत भजन प्रमाण आहे बाकी काही घेणं देणं नाही आम्हाला म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हा सर्वांशी तुम्ही कोण्या जातीतले असा कोण्या तालुक्यातले असा कोण्या जिल्ह्यातले असा आम्हाला घेणं देणं नाही तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हाशी काय बजारे विठ्ठलाचंच नाव का घेतलं वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू या तिन्ही देवाचं एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे नावानिशी सांगितलं विठ्ठलाला भजा लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला सांगतो तुम्हाचे भजरे विठ्ठला हो सांगतो तुम्हाची भजरे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजरे विठ्ठला सांगतो
जन्म वायाला जाईल. कशाला म्हणतात वाया जाणं? पुन्हा एकदा आठवण करून देतो. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. हात दिले कशासाठी? टाळी वाजवण्यासाठी. बरोबर आहे ना? लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, अरे टाळी बोला मुखी नाम, अरे टाळी बोला मुखी नाम. या पाया विनवितो तुम्हाला, टाळी बोला मुखी नाम, अरे टाळी बोला मुखी हात दिले कशासाठी? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हात दिले टाळी वाजवण्यासाठी. भोजन की शोभा थाली से होती है, बाग की शोभा माली से होती है, और भजन की शोभा ताली से होती है, इसलिए ताली बजाना चाहिए. भजनाची शोभा टाळीशिवाय आहे का महाराज? त्याच्यासाठी हात दिले ना. माझ्या मनाचं नाही बोलत, करे टाळी बोला मुखी नाम. बरोबर आहे ना? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याचं खावं मीठ त्याची वाट लावावी नीट. टाळी वाजवावी गुढे उभा राहावे, टाळी वाजवावी गुढे उभा राहावे, टाळी वाजवावी गुढे उभा राहावे, टाळी वाजवावी गुढी उभा राहावे. ओ वाटत चालावी पंढरची, वाटत चालावी पंढरची, टाळी वाजवावी गुढे उभा राहावे, टाळी वाजवावी गुढे उभा राहावे, टाळी वाजवावी गुढे उभा राहावे, उभा राहावे, उभा राहावे. त्यांनी सांगितलं ना टाळी वाजवावी म्हणून वाजून टाका. बरोबर आहे ना? टाळी वाजवावी. हात टाळी वाजवण्यासाठी दिले, आणि जर टाळी वाजत नसेल तर ती वाया गेलं. बरोबर आहे ना? पाय दिले कशासाठी? तीर्थयात्रा करण्यासाठी. म्हणून मागच्या वर्षी मला आठवतंय आज या, मागच्या वर्षी महापूजेचा आषाढीचा मान आपल्याच गेवराई तालुक्यातल्या एका कुटुंबाला मिळाला होता. मला आजही आठवतंय या. त्या मायला एबीपी माझावाल्याने विचारलं, काय पांडुरंगाच्या पूजेचा मान मिळाला मुख्यमंत्र्यासोबत, कसं वाटतंय? नऊवारी साडी, डोक्याला पदर, कपाळाला मोठं कुंकू. आणि त्या मायनं उत्तर दिलं, चांगलं वाटतंय म्हणे दादा. आता हे माणसाला मीडियासमोर जास्त बोलायची सवय नसते, पण जे खेड्यातली माणसं आहे ना ते स्वच्छ असतात बरं का. काय काय मागितलं काय पांडुरंगाला? त्या मायनं सांगितलं, पांडुरंगाला आपण मागावं, मग त्याला कळत नाही का आपल्याला काय द्यावं? काय म्हणले? पांडुरंगाला आपण मागावं, मग त्याला कळत नाही का आपण काय मागावं? त्याला आपल्याला काय द्यावं? पण काहीतरी मागितलं असेल ना. सर्व असे कुतूहलानं पाहत होते, जसे आता तुम्ही माझ्याकडे पाहताय, की काय मागितलं असेल त्या मायनं. ते काहीतरी मागितलं असेल तुम्ही पांडुरंगाला. त्या मायने सांगितलं, हा मागितलं ना. आजही तुम्ही माझं कीर्तन झाल्यावर यूट्यूबला बघा. त्या मायने सांगितलं, हा पांडुरंगाला मागितलं रे दादा. म्हणे काय? काय नाही, त्याला म्हणले माझे पाय तेवढे चांगले ठेव, म्हणजे दरवर्षी पायी चालत तुझ्या वारीला मला येत आहे. पाय आहे कशासाठी? वारीला जाता यावं याच्यासाठी ना. मग ते जात नसतील तर ते वाया गेले. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. एक बंदूक घेऊन शिकारीला निघाला, जरा 5G विनोद या. बंदूक घेऊन शिकारीला निघालं. बायको म्हणे कुठे निघाले? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. काय म्हणला? आडनावाच्या नाही हा, जंगलातल्या. वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली, काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होते. बायको म्हणे, हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर इथंच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रा उभा आहे. त्यांना कळलं, त्यांना धन्यवाद. बाकी त्यांनी परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका आता. मला पार्सलाचे ते वाया गेल्यासारखं आहे का नाही? महाराज सांगा, तसं देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला. देवे दिला देह भजना तुमचा, 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 देवे दिला देह भजना
भजना घुमटा देवे दिला दे भजना घुमटा तो या झाला फाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा देवे दिला दे भजना घुमटा देवे दिला दे भजना घुमटा साऊंड साठी टाळ्या वाजवा मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अनमोल तेरा जीवन क्यों ही गवा रहा है 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 किस बार तेरी मंजिल हो किस बार तेरी मंजिल किस बार जाना है अनमोल तेरा जीवन यूं ही अनमोल तेरा जीवन यूं ही अनमोल तेरा जीवन यूं ही ताळ्या वाजवा जोरदार अनमोल तेरा जीवन यूं ही गमा रहा है किस ओर जाना था किस ओर जा रहा है अरे जायचं होतं एकीकड चालला दुसरीकड म्हणून म्हणतात जीवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम कब सुमरोगे अब तुम कब सुमरोगे राम। सुंदर नरदय दिलाय भजनासाठी। बोलू एक नाम तारी, एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी। शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है। शरीरासाठी जेवण गरजेचं आहे ना। फार सुंदर जीव घातला मला डाकणे दादांचे, ते मला नाव नाही माहिती, काय नाव त्यांचं, काकासाहेब। टाळ्या वाजवा त्यांच्या घरच्यासाठी, जोरदार वाजवा। आता त्यांचं नाव घेतलं ते एखाद्याला सहन होणार नाही, पोटात गोळा उठल एखाद्याच्या, उठू दे। तू जीव घातलंच नाही ना, मग तुझं कसं घेऊ पुढे याच्या वेळेस, तुझं नाव घेऊ, आम्हाला काय अडचण थोडीच आहे, बरोबर आहे ना। लक्षात ठेवा, महाराज म्हणले लक्षात घ्या, मला काय शरीरासाठी भोजन गरजेचं आहे, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे। म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेडा तुला गोडी गोडी गोडी
अभंगाची बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगात वेड्या तुला गोडिया गाती कधी लागेल वेड्या तुला गोडिया कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगात. दत्तराव सुंदर, वा वा छान. महाराज भजनाची गोडी गरजेची आहे का नाही? म्हणून भजन नाही केलं तर नाही तरी गेला. बोला, भजन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी. जेवढी म्हणून भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. भरोवरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही. भजन करा सांगतो विठाला. भरोवरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही बरं का. काही माणसं म्हणतात आम्हाला पण दान द्यायची इच्छा आहे हो, पण एकदा आमचं टार्गेट पूर्ण होऊ द्या मग आम्ही देऊ. असं आहे ना. मी गाडीत येता येता छान ऐकलं, साठे सर, किसी के देने के दिन होते हैं तो देने का दिल नहीं होता है, और किसी के पास देने का दिल होता है तो देने के दिन नहीं होते. जाणकारांना माझं कळेल हा. काही माणसाचे देण्याचे दिवस असतात पण देण्याचं दिल नसतंय, मन नसतंय. काहीला देण्याचं मन आहे पण देण्याचे दिवस नसतात. बरोबर आहे ना. लक्ष द्या माझ्याकडे. जेवढी भरोवरी केली तेवढं दूर जावं लागत असता. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. एक गरीब माणूस होता, दुसऱ्याचे ओझे वगैरे उचलून द्यायचा आणि त्याच्यातून जे पैसे मिळतील त्याच्यात त्याची तो उपजीविका भागवायचा. लक्ष द्या. एक दिवस एका श्रीमंत माणसाचं ओझं त्यानं उचलून दिलं आणि त्या श्रीमंत माणसानं प्रसन्न होऊन त्याला एक चांदीचं नाणं दिलं. प्रसन्नता काय देऊन जाईल सांगता येत नाही. आता 20,000चं घड्याळ आहे. हे काय मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं एकाने. हे अंगठी पण गिफ्ट आहे. इथं कीर्तन झाल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नियम आहे? हे बघा, तुम्ही हसून नुकसान का करता माझं? बस ज्याला घालायचे त्याने हसणं मनावर घेऊ नका. प्रसन्नता काय देऊन जाईल सांगता येत नाही. लक्षात ठेवा. त्या चांदीचं नाणं त्या माणसाला दिलं आणि त्याने ते चांदीचं नाणं कुठं ठेवावं ही सुद्धा पंचायत होती. एवढी गरिबी होती. त्याला वाटलं कुठं दादा धोत्राच्या कंबरपट्ट्यात ठेवावं, पण ओझं उचलून देता देता पडलं इंद्रजित महाराज, तर काय करावं. मग त्याने काय केलं, ते चांदीचं नाणं गावाच्या बाहेर एका पडक्या किल्ल्यात पुरून ठेवलं आणि त्याच्यावर एक दगड ठेवला. म्हणजे जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण तिथं जाऊन ते घेऊन येऊ. आणि काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. आता कीर्तनातच लग्न लवकर होतात, बाकी अपेक्षा सोडून द्या. कळलं का तुम्हाला? कीर्तनात लवकर लग्न होतं. असं म्हणायचे तुळशीराम महाराज, चांगली बायको मिळायला नशीब लागतं. आता बायको मिळणं हेच नशीब झालंय. तसं त्याचं लग्न झालं आणि ते दोघंही नवरा बायको झोपड्यात राहायला लागले. एक दिवस गप्पा मारता मारता तो बायकोला म्हणे, अगं ऐकलं का, तू समजते एवढा मी गरीब नाही बरं का. आणि बायको समजते असा माणूस नसतोच. चला, तू समजते असं आहे ना. लक्ष द्या माझ्याकडे. माणूस व्हॉट्सअपच्या डीपीवर दिसतो एवढाही सुंदर नसतो. माणूस व्हॉट्सअपच्या डीपीवर दिसतो एवढाही सुंदर नसतो आणि आधार कार्डवर दिसतो एवढाही वाईट नसतो. बरोबर आहे ना. लक्ष द्या बरं का. तसं तो म्हणे तू समजते एवढा आपण गरीब नाही बरं का. म्हणे मग माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे म्हणे. बायको म्हणे, अहो तुमच्याकडंच काय, माझ्याकडं पण एक चांदीचं नाणं आहे. तिनं तिच्याकडचं चांदीचं नाणं दाखवलं. त्याला म्हणे तुमच्याकडचं दाखवा. तो म्हणे, अगं
आपल्याकडे ठेवायची व्यवस्था नसल्यामुळं गावाच्या बाहेरच्या पडक्या किल्ल्यात मी ते पुरून ठेवलेलं आहे. मी आता जातो ते चांदीचं नाणं घेऊन येतो. बघा म्हणजे माझ्याकडचं एक आणि तुझ्याकडचं एक, दोन्ही मोडून टाकू, दोन्ही मोडून घेऊ. मग काय आपल्याला व्यवस्था करायची त्यांनी विचार केला असेल. बरोबर आहे. आता चैत्र वैशाखाचं रंगरंगत ऊन, सूर्य माथ्यावर आलेला आणि हा पायात चप्पल जोडा काही नाही, अनवाणी पायानी त्या किल्ल्याकडे तो नाणं आणायला निघाला. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या आणि तो नाणं आणण्यासाठी त्या किल्ल्याकडे चालला. ऊन मी म्हणतोय चिटपाखरू रस्त्यावर नाही, पायात चप्पल जोडा काही नाही ना, अशा भर उन्हात त्या चांदीच्या नाण्याची नशा घेऊन तो चालला तर त्याला त्या उन्हाची जाणीव होत नव्हती. एखादी नशा जर डोक्यात असेल तर माणसाला नुकसानीची जाणीव होत नाही. पुन्हा एकदा ऐका, एखादी नशा जर डोक्यात असेल तर या महाराष्ट्राचं किती नुकसान होतंय याची जाणीव होत नाही काही माणसांना. लक्षात ठेवा बरं का. कळत नाही की काय नुकसान व्हायला चालले. कोणती तरी नशा डोक्यात असली की माणूस विचार करत नाही. तो ती नशा घेऊन चालला की मला हे नाणं आणायचंय, मला हे नाणं मिळवायचंय, मला हे नाणं मिळवायचंय आणि चालला लशात. त्या देशाचा राजा होता, त्यानं पाहिलं. अरे म्हणे कोणी सुद्धा रस्त्यावर नाही, या माणसाच्या पायात चप्पल जोडा काही नाही, अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या, ऊन मी म्हणतंय, आणि एवढ्या उन्हात हा माणूस कुठं चालला असावा. कुतूहलाने एका शिपायाकडून त्याला बोलावून घेतलं आणि राजाने विचारलं, अरे एवढ्या उन्हात कुठे निघालास, पायात चप्पल जोडा काही नाही, घामाच्या धारा व्हायला लागल्या आणि निघालास कुठं. तो म्हणे, राजेसाहेब तुमच्यापासून काय लपून ठेवायचं म्हणे. आपल्या गावाच्या बाहेर जो पडका किल्ला आहे ना, त्याच्यात मी एक चांदीचं नाणं पुरून ठेवलं आहे, ते नाणं आणायला चाललो. राजा म्हणे, एक नाणं आणायला एवढ्या उन्हात चाललास. म्हणे, हो राजेसाहेब. अरे सोडून दे त्या चांदीच्या नाण्याची नशा, हे माझ्याजवळचं सोन्याचं नाणं तुला देतो. राजाने त्याचं दुःख जाणून घेतलं बरं का, आणि आणायला चालला होता चांदीचं नाणं आणि राजाने दिलं त्याला सोन्याचं. म्हणजे मिळवाय चालला होता चांदीचं आणि मिळालं सोन्याचं. आता समाधान व्हायला पाहिजे ना. सोन्याचं चांदीचं आणायला चालला होता, सोन्याचं मिळालं, समाधान व्हायला पाहिजे ना. पण नाही झालं महाराज. राजाला वाटलं तर याचं समाधान झालं असेल. राजा म्हणे, बघ चांदीचं नाणं आणायला चालला असता, तुला सोन्याचं नाणं दिलं, आता काय करणार आहे याचं बोल. काय नाही म्हणे, राजेसाहेब चांदीचं नाणं आणायला एवढ्या उन्हात चालू, तुम्ही इथं मला कुठं न जाऊ देता सोन्याचं नाणं दिलं, आता मी काय करणार आहे म्हणे. राजेसाहेब हे नाणं पहिल्यांदा मोडणार आणि याच्यातून एखादी चांगली चप्पल घेणार आणि मग चप्पल घालून किल्ल्याकडे जाणार. कळलं तुम्हाला. चप्पल घालून किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे, काय माणूस आहे हा, अरे याला चांदीचं नाण्याच्या ऐवजी सोन्याचं नाणं दिलं तरी समाधान नाही झालं याचं. राजा म्हणे, तुला 100 सोन्याचे नाणे देतो. राजा म्हणे, याचं सण करूनच इथून पाठवायचं. राजा आहे महाराज. राजा म्हणे 100 सोन्याचे नाणे देतो. 100 सोन्याचे नाणे दिले. मग तो आनंद अजूनच झाला. राजा म्हणे, आता काय करणार आहे बोल. तो म्हणे, राजेसाहेब आता काय करणार आहे म्हणे, आता काही चप्पल घालून किल्ल्याकडे जाणार नाही म्हणे, आता भाड्याची गाडी करतो आणि मग किल्ल्याकडे जातो. राजा म्हणे, काय माणूस असावा. राजा म्हणे, समाधान नाही झालं तुझं, चला आता मी तुला माझं अर्ध राज्यच देतो. आजपासून अर्ध राज्य तुझं आणि अर्ध राज्य माझं. दोघाला 2 सिंहासनावर बसवलं. कथाभाग मोठा आहे, वेळ संपत आलेला आहे. दोघाला 2 सिंहासनावर बसवलं आणि राजानं सांगितलं, बघ ज्या सिंहासनावर मी आहे त्या सिंहासनावर तू आहे. आजपासून तू माझ्या बरोबरीचा राजा झालास. आपण जिथं बसलो हा आपल्या राज्याचा मध्यभाग आहे. इथून माझ्या उजव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे आणि माझ्या डाव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे. सांग तुला आता उजव्या हाताचं देऊ का अर्ध्या हाताचं डाव्या हाताचं देऊ. तो म्हणे, राजेसाहेब मला उजव्या हाताचं नको आणि डाव्या हाताचं नको, जिकडनं पडका किल्ला येतो तिकडचं द्या म्हणे. कळलं तुम्हाला. हे ना कोणा राजाचं आहे ना कोणा प्रजाचं आहे, हे आपल्या सगळ्यांचं उदाहरण आहे. किती दिल्यानंतर आपण देवाला नोटीस पाठवू की आता बाद झालं म्हणून. बोला, आहे त्या परिस्थितीत चांगलं जगायला शिका. प्राप्त वस्तूचा आनंद घ्या. अप्राप्त वस्तूच्या मागे पळून आजचा आनंद का घालवता. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. आमच्याही घरात फरशी आहे हो, पण तुमच्यासारखी नाही. अरे आहे ना. आमच्याकडं पण गाडी आहे हो, पण तुमच्यासारखी नाही. आमच्याकडं पण फर्निचर आहे हो, पण विनियर नाही. बरोबर आहे ना. हे घालवतोय आपण. समाधान महत्वाचं आहे. शिका. आहे त्या परिस्थितीचा आनंद घ्यायला शिका. उद्याची चिंता कराल तर आजचा बी आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही. म्हणजे शिकलं पाहिजे काही काही माणसाकडून. ते म्हणतात, अरे महाराजांनी सांगितलं आजचा उद्याचा आनंद आज घ्या, चालता चालता हाणू. बरोबर आहे ना. हे इकडे नेऊ नका त्याला. आज सिच्युएशन लक्षात ठेवा. जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जावं लागेल. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहावसे.
काही नलगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव भैव याडी डोकरा सगळ्यांनी करा एकदम सरळ करा आणि छान भजन म्हणा ले ले हरी का नाम विठ्ठला आणि ज्यानं नाही केला त्याचा नाही तरी गेला जन्म